आपण सुरुवात केलेली आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सला. आणि मी आधी सांगितलं तुम्हाला की पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये दोन पार्ट आहेत. त्यापैकी पहिला जो पार्ट आहे त्यामध्ये पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, आणि दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये आहे पेअर ऑफ लाईन्स नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. तर आपण सुरुवात केली होती पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिनला. आणि या पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिनचे जेवढे काही फॉर्म्युले, जेवढे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्या कन्सेप्टवर किंवा त्या फॉर्म्युल्यांवर आधारित जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपल्याला मिसलेनियस एक्झरसाइज 4मध्ये दिलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत. पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन या वरचे जे कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्टवर जे MCQs मिसलेनियस एक्झरसाइज 4मध्ये आहेत ते आज आपण पाहणार आहोत. आणि त्याच एक्झरसाइज 4मधला, मिसलेनियस एक्झरसाइज 4मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. आणि या फर्स्ट क्वेश्चनमधला फर्स्ट सम त्यांनी दिलं, इफ द इक्वेशन 4x² + hxy + y² इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट टू कोइन्सिडंट लाईन्स देन h इज इक्वल टू. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, A, B, C आणि D. आता बघा, या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे जे काही सोल्युशन्स तुम्ही पाहणार आहात त्यावेळेस सर्व फॉर्म्युल्यांची आता रिव्हिजन पण होणार आहे तुमची. जे जे आधी मी सांगितलेले आहेत त्या फॉर्म्युल्यांची रिव्हिजन होणार आहे. आता लक्षात द्या, इथे दिलेलं आहे होमोजेनियस इक्वेशन, आणि त्या होमोजेनियस इक्वेशनने ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट केलेल्या आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही लाईन्स कशा आहेत, कोइन्सिडंट लाईन्स आहेत. तर तुम्हाला कोइन्सिडंट लाईन्सची कंडिशन्स माहिती असायला पाहिजे की जेव्हा ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0 या इक्वेशननी ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट केल्या आणि त्या दोन्ही लाईन्स जर कोइन्सिडंट असतील तर कंडिशन अशी आहे, h² - ab इज इक्वल टू 0. ही कंडिशन कोइन्सिडंट लाईन्स किंवा पॅरलल लाईन्सची आहे. आता h² - ab इज इक्वल टू 0 ही कंडिशन यूज करून तुम्ही h इज इक्वल टू व्हॅल्यू काढू शकता. पण या इक्वेशनमध्ये थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी बऱ्याच जणांचे चुकीचे आन्सर येतात. कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी इक्वेशनमध्ये hxy दिलेलं आहे आणि इथे जे इक्वेशन आहे तिथे 2hxy होतं. म्हणून आपण काय करायचं बा, त्यांनी इक्वेशन दिलं होतं 4x² + hxy + y² इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन सोबत कम्पेअर करायचं. पण होमोजिनियस इक्वेशन लिहिताना आता मी काय करतोय पहा, इथे मी घेतोय ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0 या इक्वेशन सोबत मी कम्पेअर करणार. लिहून देताना मी स्मॉल a, b आणि h मध्ये दिलं आहे, पण या प्रॉब्लेममध्ये इथे आपण कॅपिटल A, कॅपिटल B आणि कॅपिटल H घेतलं आहे. त्याचं कारण असं आहे की दिलेल्या इक्वेशनमध्ये h आहे आणि हा h स्मॉल लेटर आहे. आपण जर स्मॉल सोबत कम्पेअर केलं असतं तर h ची व्हॅल्यू कम्पेअर करत असताना थोडंसं तुमचं कन्फ्युजन झालं असतं, आणि म्हणूनच याला मी या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं आहे. आणि आता कम्पेअर केलं तर a इज इक्वल टू येणार 4, 2h इज इक्वल टू स्मॉल h, 2h इज इक्वल टू स्मॉल h अँड कॅपिटल B इज इक्वल टू 1, कॅपिटल B इज इक्वल टू 1. यावरून कॅपिटल H ही व्हॅल्यू जर काढली तर ते येणार h/2. a इज इक्वल टू 4, h इज इक्वल टू h/2 अँड b इज इक्वल टू 1. काय कंडिशन आहे कोइन्सिडंट लाईन्सची, दिस इक्वेशन रिप्रेझेंट कोइन्सिडंट लाईन्स. तर कंडिशन यूज करायची h² - ab इज इक्वल टू 0. लक्ष द्या, लिहून देताना ही कंडिशन लिहून दिली स्मॉल लेटरमध्ये, पण आता इथे लिहिताना कॅपिटलमध्ये घेतलं आहे कारण आपण कम्पेअरच कॅपिटल A, B आणि H असलेल्या इक्वेशन सोबत केलं आहे. आणि आता ह्या सबस्टिट्यूशन्स या इक्वेशनमध्ये जर केल्या तर A, B आणि H या तीनही व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. h इज इक्वल टू h/2, तर इथे व्हॅल्यू जर पुट केली तर येणार आहे h²/4 मायनस a ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 4 आणि इंटू b इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 0. h² - 4 इज इक्वल टू 0. 4ने या इक्वेशनचा दोन्ही साईडला मल्टिप्लाय करा, h² - 16 इज इक्वल टू 0. देअरफॉर h² इज इक्वल टू येणार 16 आणि याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर आन्सर येतं +-4. h इज इक्वल टू +-4, h इज इक्वल टू +-4. A, B, C, D पैकी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन C. तर करेक्ट आन्सर येतं ऑप्शन C. बरेच जण इथे h ला कम्पेअर करताना चुकीने h इज इक्वल टू hच घेतात
आणि एच इज इक्वल टू एच जर घेतलं ते आन्सर चुकीचं तुमचं येऊ शकतं आणि म्हणूनच कम्पेअर करताना मी कॅपिटल ए कॅपिटल बी आणि कॅपिटल एच याच्यासोबत कम्पेअर केलं आहे. करेक्ट आन्सर आहे +-4. एच इज इक्वल टू +-4. याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट सम. मिसलेनियस एक्झरसाइज 4 मधला जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे त्या फर्स्टमधला आता आपण सेकंड नंबरचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते पाहणार आहोत. इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन kx² - 3xy + 6y² is equal to 0 are perpendicular to each other, then first option k is equal to 6, second k is equal to -6, third k is equal to 3 and fourth k is equal to -3. तर त्यांनी फाइंड द व्हॅल्यू ऑफ के असं सांगितलं आहे की या केची जी व्हॅल्यू आहे ती काय राहणार आहे. तर इथं आपण ओरली याचा आन्सर सांगू शकतो. होमोजेनियस इक्वेशननी ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट केलेल्या आहेत त्या दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील त्याची कंडिशन काय राहते a + b इज इक्वल टू 0. दॅट इज कोइफिशियंट ऑफ x² + कोइफिशियंट ऑफ y² इज इक्वल यांची जी सम आहे ती इज इक्वल टू 0 राहते. आता इथे पाहता बरोबर आपण आन्सर सांगू शकतो. x² कोइफिशियंट k आहे, y² कोइफिशियंट जे आहे ते 6 आहे आणि या दोघांची सम 0 असेल तेव्हाच लाईन्स परपेंडिक्युलर राहतील. तर कंडिशन आहे ओरल याचा आन्सर आपण सांगू शकतो. याचा आन्सर येणार आहे ऑप्शन बी k इज इक्वल टू -6. तर आपण कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. याला कम्पेअर करा ए आणि बी, फक्त या दोनच व्हॅल्यूज काढायच्या. आपल्याला याची गरज नाही आहे. यामध्ये परपेंडिक्युलरची कंडिशन दिलेली आहे. ए इज इक्वल टू के आहे, बी इज इक्वल टू 6 आहे. लाईन्स ह्या परपेंडिक्युलर दिल्या. काय कंडिशन आहे a + b इज इक्वल टू 0. यामध्ये सबस्टिट्यूशन्स करा. a इज इक्वल टू के + b इज इक्वल टू 6 इज इक्वल टू 0 आणि यावरून k इज इक्वल टू आन्सर जर काढलं तर येणार आहे -6. हे अशा टाईपचा MCQ आहे. याचं कॅल्क्युलेशन्स करण्याची गरज नाही. पाहता बरोबर याचं आन्सर जे आहे ते आन्सर सांगू शकतो. याच्यानंतर घेऊ आपण नेक्स्ट. आता आपण पाहणार आहोत थर्ड नंबर. ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ट्वाइस x² + 3xy - 9y² इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे याचं आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन पाहिजे. ऑक्झिलरी इक्वेशन 2-3 मेथडने लिहिता येतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं असेल तर त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूशन्स करायची. पुट x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू m किंवा y इज इक्वल टू mx ही व्हॅल्यू ठेवली तरी चालेल, पण सोपी पद्धतीनं x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू m ह्या व्हॅल्यू जर लिहिल्या तर वरचं इक्वेशन आपल्याला असं मिळेल 2 * 1चा स्क्वेअर येतो 1 म्हणजे फक्त राहिले 2 + 3 * 1 * m अँड -9m² इज इक्वल टू 0. ते इक्वेशन आलं 2 + 3m - 9m² इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन या 4 ऑप्शन्समध्ये आहे का बघा. हे इक्वेशन्स या 4 ऑप्शन्समध्ये सध्या नाही. याला आपल्याला अरेंज करावं लागतं व्यवस्थित. 9m² चे टर्म जर सुरुवातीला आपण लिहिले तर येणार आहेत -9m², त्यानंतर येणार आहेत +3m अँड +2 इज इक्वल टू 0. सुरुवातीची निगेटिव्ह साईन काढून टाकायची, दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करा. ते इक्वेशन येईल 9m² - 3m - 2 इज इक्वल टू 0. तर ऑक्झिलरी इक्वेशन मिळालं 9m² - 3m - 2 इज इक्वल टू 0. आणि ह्या ऑक्झिलरी इक्वेशन्स यापैकी कोणत्या ऑप्शन्समध्ये आलेलं आहे ते बघा. सेकंड नंबरचं ऑप्शन आहे बी 9m² - 3m - 2 इज इक्वल टू. पाहणार आहोत आपण 4 नंबरचं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. द डिफरन्स बिटवीन द स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. बघा दिलेलं इक्वेशन आहे होमोजेनियस इक्वेशन. आपल्याला माहिती आहे काय रिप्रेझेंट करतं, पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. या लाईनचा स्लोप m1 आणि या लाईनचा m2 जर घेतला तर त्यांनी विचारलं की या दोन लाईनच्या स्लोपमधला डिफरन्स म्हणजे m1 - m2 इज इक्वल टू किती आहे ते आपल्याला त्याचं आन्सर काढायचं. ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये 2, दुसरं ऑप्शन आहे 1, तिसरं ऑप्शन आहे 3 आणि चौथं ऑप्शन आहे 4. आता इथे जे दिलेले इक्वेशन आहे ते इक्वेशन्स खूप सोपी आहे काढणं. याचा फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे. शॉर्टकटवाला फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत डिफरन्स फाइंड करण्यासाठी. या इक्वेशनला कम्पेअर करा आणि यात 3 व्हॅल्यूज काढायच्या. a ट्वाइस h अँड b. a म्हणजे कोइफिशियंट ऑफ x² तो आहे 3, ट्वाइस h आहेत -4 अँड b इज इक्वल टू आहेत 1, h इज इक्वल टू येणार आहेत -2. काढायचं आहे डिफरन्स ऑफ द स्लोप m1 - m2. याचा मी एक शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिला होता, तो फॉर्म्युला यूज करायचा. +-2 √ h² - ab अपॉन b. आठवा जरा फॉर्म्युला m1 - m2
इज इक्वल टू प्लस मायनस 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. याच्यामध्ये आता सबस्टिट्यूशन्स करा. प्लस मायनस 2 अंडर रूट एच इज इक्वल टू एच मायनस 2 मायनस 2चा स्क्वेअर येतो 4 मायनस ए इंटू बी 3 इंटू 1 येणार आहे 3 आणि अपॉन बीची जी व्हॅल्यू आहे ती 1. 4 मधून 3 मायनस करा 1 1चं स्क्वेअर रूट 1 आहे इज इक्वल टू येणार प्लस मायनस 2 अपॉन 1 इज इक्वल टू प्लस मायनस 2. आता डिफरन्स ऑफ द स्लोप आपल्याला काढायचा होता आणि हा डिफरन्स आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं दोन्ही आन्सर मिळाले, पण त्याने ऑप्शन्समध्ये जे दिलेलं आहे ते पॉझिटिव्हमध्ये आहे म्हणून याचा करेक्ट आन्सर राहणार आहे +2. डिफरन्स ऑफ द स्लोप्स बिटवीन द लाईन्स इज ऑप्शन ए 2 आहे. जे 5 नंबरचं प्रॉब्लेम घेतला नाही खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा एक्झाममध्ये सुद्धा विचारलेलं आहे आणि सॉल्व करणे सोपी आहे. फक्त वाचताना थोडंसं बरेच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं की कशा पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे. खूप सिंपल आहे, पहिले समजून घ्या. 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत आणि त्यांनी एक्स ॲक्सिस सोबत अल्फा आणि बीटा हे 2 अँगल्स फॉर्म केलेले आहेत. देन टॅन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू. पहिले मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो आणि त्या डायग्रामवरून सर्व तुमच्या लक्षात येईल. इथे मी 2 ॲक्सिस काढले, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस आणि हा आहे वाय ॲक्सिस. ओरिजिनमधून पास होणाऱ्या 2 लाईन्स आहेत आणि त्या दोन्ही लाईनचं जॉईंट इक्वेशन दिलं आहे. ओरिजिनमधून पास होणारी ही एक लाईन काढली, कोणत्याही क्वाड्रंटमधून पास होऊ शकतात त्या. मी फर्स्ट क्वाड्रंटमधून घेतो आहे. त्या 2 लाईन्स आहे आणि या 2 लाईनचं हे जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 पासिंग थ्रू ओरिजिन. त्यांचं असं म्हणणं आहे की यापैकी एका लाईनने एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल फॉर्म केलेला आहे तो अल्फा आणि दुसऱ्या लाईनने एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल फॉर्म केला आहे तो बीटा. तर या डायग्रामवरून तुमच्या लक्षात आलं असेल की अल्फा अँड बीटा आर द इन्क्लिनेशन्स ऑफ लाईन्स. अल्फा अँड बीटा आर इन्क्लिनेशन्स ऑफ लाईन्स. अल्फा आणि बीटा हे त्या लाईनचे इन्क्लिनेशन्स आहेत. या लाईनचा स्लोप जर मी m1 आणि या लाईनचा m2 जर डिनोट केला तर m1 इज इक्वल टू येणार आहे टॅन अल्फा आणि m2 इज इक्वल टू येणार आहे टॅन बीटा. कारण स्लोप फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे इफ थीटा इज द इन्क्लिनेशन देन स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू टॅन थीटा. ही जी लाईन आहे या लाईनचं इन्क्लिनेशन अल्फा आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शनने एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल फॉर्म केला तो अल्फा म्हणजे झाला इन्क्लिनेशन आणि m1 हा स्लोप त्या लाईनचा कन्सिडर केला तर m1 इज इक्वल टू येणार टॅन अल्फा अँड m2 इज इक्वल टू येणार आहे टॅन बीटा. एवढं लक्षात आलं की प्रॉब्लेम सॉल्व करणं आता खूप सोपी आहे. लक्षात आता सोल्युशनकडे. त्यांनी दिलेलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर आहे. हे आपलं सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन आहे इन एक्स अँड वाय. आपल्याला माहिती आहे रिप्रेझेंट करतो पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आपल्याला फाइंड काय करायचं आहे टॅन अल्फा प्लस बीटा. तर लगेच आता ट्रिग्नोमेट्रीमधला जो कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला आहे त्या कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला आठवा. टॅन ए प्लस बी. काय फॉर्म्युला असतो टॅन ए प्लस बी? टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. इथे ए आणि बीच्या ऐवजी अल्फा आणि बीटा आले तर आपण तो फॉर्म्युला इथे लिहिताना असा लिहिणार आहोत टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. कंपाउंड एंगल फॉर्मूला tan अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू tan अल्फा प्लस tan बीटा upon 1 minus tan alpha into tan beta. But alpha and beta are the inclinations of lines. Therefore, tan alpha and tan beta are the slopes of lines. Tan alpha is equal to m1, tan beta is equal to m2. त्या फॉर्म्युल्याला आपण लिहिणार m1 plus m2 upon 1 minus m1 into m2. आता आठवायचा प्रयत्न करा. m1 प्लस m2चा फॉर्म्युला काय होता मायनस ट्वाईस एच अपॉन बी आणि अपॉन 1 मायनस m1 इंटू m2चा फॉर्म्युला आहे a अपॉन b. याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर इज इक्वल टू येणार मायनस ट्वाईस एच अपॉन बी अपॉन येथील b मायनस a अपॉन b. यामधले बी काय होणार आहे कॅन्सल. इज इक्वल टू राहिले मायनस ट्वाईस एच अपॉन b मायनस a. आता जे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये कुठेही वर निगेटिव्ह साईन आलेले नाही आहे. हे निगेटिव्ह साईन जर आपल्याला रिमूव्ह करायचे असेल ती डिनॉमिनेटरला अप्लाय करा किंवा डिनॉमिनेटरमधून निगेटिव्ह साईन कॉमन काढा. याला लिहिता येतं
मायनस ट्वाईस एच अपॉन मायनस ब्रॅकेटमध्ये येतील ए मायनस बी, निगेटिव्ह साईन कॅन्सल, इज इक्वल टू राहिले ट्वाईस एच अपॉन ए मायनस बी. तर ट्वाईस एच अपॉन ए मायनस बी इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी 4 नंबरचे ऑप्शन्समध्ये आहेत ट्वाईस एच अपॉन ए मायनस बी. आहे खूप सोपी. कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला याला यूज केला आणि हे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की या इक्वेशनने ज्या दोन लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्यांनी एक्स ॲक्सिस सोबत अल्फा आणि बीटा हे दोन अँगल फॉर्म केले. ते दोन्हीच्या दोन्ही अँगल्स त्या लाईनचे इन्क्लिनेशन्स आहेत आणि लाईनचे इन्क्लिनेशन्स जर तुम्हाला माहिती असतील तर आपण लाईनचे स्लोप काढू शकतो. आणि लाईनचे स्लोप सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला आपल्याला माहिती होता m1 + m2 इज इक्वल टू मायनस ट्वाईस एच अपॉन बी आणि m1 × m2 इज इक्वल टू ए अपॉन बी. कॅल्क्युलेशन्स करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, इन्व्हर्स मल्टिप्लिकेशन जे काय कॅन्सल करायचं आहे ते कॅन्सल केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द टू लाईन्स x² अपॉन a प्लस ट्वाईस xy अपॉन h प्लस y² अपॉन b इज इक्वल टू 0 इज ट्वाईस दॅट ऑफ द अदर, देन एक रेशो त्यांनी फाइंड करायला सांगितलं. a × b इज टू h² इज इक्वल टू आन्सर काय राहणार. पहिल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे 1:2, दुसरा ऑप्शन दिला आहे 2:1, तिसरं दिलं आहे 8:9 आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे 9:8. हा एक क्वेश्चन्स बरेचदा एक्झाममध्ये विचारण्यात येतो आणि याचा आन्सर जर तुम्ही लक्षात ठेवलं तर फारच चांगलं आहे, कारण इक्वेशन असंच राहणार आहे. इक्वेशनमध्ये काही चेंज होणार नाही आहे आणि यालाही आपण सॉल्व करताना थोडंसं शॉर्टकट मेथडचा यूज करणार आहोत. एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या काही टाईम्समध्ये जेव्हा दिलेला असतो त्यावेळेस एक शॉर्टकट कंडिशन मी तुम्हाला लिहून दिली होती, प्रूव्हसुद्धा केलेली आहे, आपण ती पाहणार आहोत आपण. बघा इक्वेशन दिलेलं आहे x² अपॉन a प्लस ट्वाईस xy अपॉन h प्लस y² अपॉन b इज इक्वल टू 0. त्या इक्वेशनला आपण आधी कम्पेअर करणार आहोत होमोजिनियस इक्वेशनसोबत. पण अशा होमोजिनियस इक्वेशनसोबत ज्यामध्ये कॅपिटल A, कॅपिटल H आणि कॅपिटल B असणार आहे. याला जर कॅपिटल AX² प्लस ट्वाईस HXY प्लस BY² इज इक्वल टू 0 या इक्वेशनसोबत कम्पेअर केलं तर आपल्याला कॅपिटल एची जी व्हॅल्यू आहे ती कोइफिशियंट ऑफ x², ते इकडे कोइफिशियंट ऑफ x² ए नाही आहे, 1 अपॉन ए आहे. XYचा कोइफिशियंट आहे ट्वाईस h, ते इकडे XYचा कोइफिशियंट आहे तो 2 अपॉन h, 2 अपॉन स्मॉल h आणि y²चा कोइफिशियंट आहे कॅपिटल B, ते इकडे y²चा कोइफिशियंट येतो आहे 1 अपॉन b. यामध्ये 2 2 जे आहेत ते कॅन्सल होणार आहेत. कॅपिटल H इज इक्वल टू 1 अपॉन h. लक्ष द्या, कॅपिटल A इज इक्वल टू 1 अपॉन स्मॉल a, कॅपिटल H इज इक्वल टू 1 अपॉन स्मॉल h अँड कॅपिटल B इज इक्वल टू 1 अपॉन स्मॉल b. आता एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या किती टाइम्स दिलेला आहे बघा, ट्वाईस म्हटलेला आहे. तर लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे ती झाली 2. लॅम्बडा इज इक्वल टू 2. काय कंडिशन होती आठवते का. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज लॅम्बडा टाइम्स द स्लोप ऑफ द अदर लाईन, देन कंडिशन काय होती 4 लॅम्बडा h² इज इक्वल टू a × b इन ब्रॅकेट 1 + लॅम्बडा होल स्क्वेअर. तर हीच कंडिशन आता कॅपिटलमध्ये आपल्याला लिहायची आहे. तर कंडिशन राहणार आहे 4 लॅम्बडा h² इज इक्वल टू a × b इन ब्रॅकेट 1 + लॅम्बडा होल स्क्वेअर. यामध्ये सबस्टिट्यूशन्स करा. 4 × लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 2, h इज इक्वल टू आहे 1 अपॉन h, तिथे येणार आहे 1 अपॉन h² इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 1 अपॉन a, b ची व्हॅल्यू 1 अपॉन b आणि इंटू 1 + 2 होल स्क्वेअर. 4 ने 2 ला मल्टिप्लाय करा, इथे आले 8 अपॉन h² इज इक्वल टू 2 + 1 3, 3चा स्क्वेअर येतो 9 अपॉन a b. 8 अपॉन h² इज इक्वल टू 9 अपॉन a b असे आपल्याला एक रिलेशन मिळालं आहे. आता त्यांनी जो रेशो तुम्हाला विचारलेला आहे तो रेशो फाइंड करायचा आहे. आणि काय रेशो आहे हा, कोणता रेशो विचारलेला आहे, AB इज टू h². तर आपण काय करायचं, हे AB 8च्या जागेवर आणि 8ला या ABच्या जागेवर जर लिहिलं तर AB अपॉन h² इज इक्वल टू येणार 9 अपॉन 8. जे AB इज टू h² इज इक्वल टू हा रेशो आला आहे 9:8. आता 9:8 हा रेशो वा ABCD यापैकी कोणत्या रेशोमध्ये आले, कोणत्या ऑप्शनमध्ये आलेला आहे, लास्टमध्ये 9:8. आता काही जण काय करतात चुकून 8:9 म्हणजे जेव्हा आन्सर मगाशी मी सांगितलं ना लक्षात ठेवायचं, तर मग 8:9 की 9:8. तर AB इज टू h² असेल तर 9:8. पण इथे जर त्यांनी AB इज टू h² च्या ऐवजी
एच स्क्वेअर इज टू ए बी हा रेशो विचारला तर मग तेव्हा त्याचा आन्सर काय राहणार आहे 8:9. तर ते लक्षात ठेवायचं. खूप सिंपल आहे. आपण जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत त्या फॉर्म्युल्यावरचं आता पुढचं 8 नंबरचं सम आहे. इफ द acute angle between the lines ax square plus twice hxy plus by square is equal to 0 is pi by 4 then मला 4h square is equal to फाइंड करायचं आहे. आणि हे 4 ऑप्शन्स दिले ए बी सी आणि डी यापैकी कोणता आन्सर येतो. दिलेलं इक्वेशन बघा होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे आणि या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या ज्या 2 लाईन्स आहेत त्यांच्यामधला अँगल π/4 आहे. तर तुमची जी सुरुवात आहे ना ती इथून झाली पाहिजे. tan theta is equal to mod of twice under root h square minus ab upon a plus b. आठवते का फॉर्म्युला acute angle between the lines. गिवन काय आहे थिटा, थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे π/4. तर इथे आपण थिटा इज इक्वल टू लिहिणार π/4 आणि ए बी आणि एच याला कम्पेअर करण्याची गरज नाही कारण होमोजिनियस इक्वेशन जसं आहे तसंच दिलं आहे. tan π/4 ची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू येणार मॉड ऑफ ट्वाइस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची 4h स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साईड्स, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. 1चा स्क्वेअर येतो आहे 1, 2चा स्क्वेअर येतो 4. इथे रूट निघून जाणार. ब्रॅकेटमध्ये राहिले एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन येतील ए प्लस बी होल स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या 1चं डिनॉमिनेटर आहे 1, इकडे आले ए प्लस बी होल स्क्वेअर. 1नी याला मल्टिप्लाय केला इज इक्वल टू या 1नी याला मल्टिप्लाय करा आणि 4नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 4h स्क्वेअर मायनस 4ab. ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू आले 4h स्क्वेअर मायनस 4ab. त्याने तुम्हाला व्हॅल्यू कोणाची विचारली 4h स्क्वेअर. तर मायनस 4ab RHS आहेत त्यांना लेफ्ट साईडला घेऊन या. हे झाले ए स्क्वेअर, हे ट्वाइस ए बी आणि 4ab जर इकडे आले त्यांची ॲडिशन झाली 6ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू आले 4h स्क्वेअर. त्याने तुम्हाला 4h स्क्वेअर काढायला सांगितले. आन्सर आहे ए स्क्वेअर प्लस 6ab प्लस बी स्क्वेअर. लिहून दिलेल्या ऑप्शन्समध्ये हे सेकंड नंबरचा आन्सर आहे ए स्क्वेअर प्लस 6ab प्लस बी स्क्वेअर. म्हणून याचं करेक्ट आन्सर येतं ऑप्शन बी. आपण आता 11 नंबरचा ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. कंबाईंड इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस इज बस एवढंच विचारलं आहे आणि 4 ऑप्शन्स दिले एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, एक्स वाय इज इक्वल टू के, एक्स इंटू वाय इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू के. तसं पाहिलं तर डायरेक्ट त्याचा आन्सर जे आहे ते लिहू शकतो आपण. काही जणांना माहिती असेल त्याचा करेक्ट आन्सर येतं ऑप्शन सी एक्स इंटू वाय इज इक्वल टू 0. आणि ज्यांना हे समजलं नसेल त्यांच्यासाठी मी डायग्राम काढून दाखवतो. कोऑर्डिनेट ॲक्सिसचा अर्थ काय होतो माहिती आहे का, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्यांचं कंबाईंड इक्वेशन पाहिजे आपल्याला. हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा घेतला वाय ॲक्सिस. या दोघांचं कंबाईंड इक्वेशन पाहिजे आपल्याला एक्स वाय. मला माहिती असेल एक्स ॲक्सिसचं इक्वेशन राहत आहे वाय इज इक्वल टू 0 आणि वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय राहतं आहे एक्स इज इक्वल टू 0. या दोन्हीही ॲक्सिसचं आपल्याला काय पाहिजे कंबाईंड इक्वेशन. कंबाईंड इक्वेशनचा फॉर्म्युला म्हणजे जॉईंट इक्वेशनचा फॉर्म्युला यू इंटू व्ही इज इक्वल टू 0. याला मी घेतला यू इज इक्वल टू 0, याला व्ही इज इक्वल टू 0, यू इज इक्वल टू एक्स, इथे आला एक्स, व्ही इज इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू 0. कंबाईंड इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस एक्स इंटू वाय इज इक्वल टू 0. इथे तसं पाहिलं तर कॅल्क्युलेशन्स करण्याची गरज पण नाही आहे. जसं विचारलं तसं ऑप्शन्स पाहता बरोबर पटकन त्याचं आन्सर जे आहे ते लिहिता आलं पाहिजे. पाहतोय आपण 12 नंबरचं सम. इफ एक कंडिशन दिली आहे त्यांनी एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी देन द स्लोप ऑफ लाईन्स. होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर इन द रेशो. रेशो विचारलेला आहे. या इक्वेशनने ज्या 2 लाईन्स रिप्रेझेंट केल्या त्या 2 लाईनचे जे स्लोप्स आहेत त्या स्लोपचा रेशो किती आहे ते विचारलं आहे. खूप सिम्पल आहे. याचंही कॅल्क्युलेशन्स करण्याची बिलकुलही गरज नाही आहे. कारण सांगतो मी तुम्हाला कंडिशन काय दिली आहे ती बघा. कंडिशन आहे एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. तुम्हाला माहीत पाहिजे एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी ही जर व्हॅल्यू असेल त्याचा अर्थ त्या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या लाईन्स ह्या पॅरलल किंवा कोइन्सिडंट आहेत. आता पॅरलल किंवा कोइन्सिडंट लाईन्स असतील तर त्यांचे स्लोप सेम राहतात आणि स्लोप जर सेम असतील तर त्यांचे रेशो काय राहणार आहे. खूप सिम्पल आहे. एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी त्यावरून तुम्ही असं लिहू शकता ना एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0.
एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0, याचा अर्थ लाईन्स कशा आहेत, लाईन्स आर कोइन्सिडंट, किंवा यालाच तुम्ही पॅरलल सुद्धा म्हणू शकता. आता लाईन्स जर पॅरलल असतील तर दोन्ही लाईन्सचे स्लोप्स इक्वल राहतील. जर एका लाईनचा M1 आणि अदर लाईनचा M2 जर घेतला तर दोन्ही स्लोप इक्वल आले, आणि जर दोन्ही स्लोप इक्वल असतील तर मग या स्लोपचा रेशो काय राहणार आहे. इथे जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्यावरून तुम्ही करेक्ट आन्सर लिहू शकता. ऑप्शन डी, रेशो राहणार आहे 1:1. 1:1 हा रेशो स्लोपचा काय आला, कारण या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या लाईन्स पॅरलल किंवा कोइन्सिडंट आहेत, आणि कोइन्सिडंट आहेत त्यामुळे त्यांचे स्लोप्स इक्वल आहेत, आणि स्लोप जर इक्वल असतील तर रेशो जो आहे तो काय राहणार 1:1. If slope of one of the lines ax square plus twice hxy plus by square is equal to 0 is 5 times the slope of the other, then 5h square is equal to. यालाही सॉल्व करताना ती शॉर्टकट जी कंडिशन मी सांगितलेली आहे ती यूज करायची. एका लाईनचा स्लोप हा अदर लाईनच्या 5 टाइम्स दिला आहे, तर इथे स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स इज लॅम्बडा टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाईन. आठवत असेल तुम्हाला ही कंडिशन, त्या कंडिशनचा यूज करून आपण याला सॉल्व करणार आहोत. तर सर्वात पहिले आपण हे इक्वेशन कम्पेअर जर केलं तर ए इज इक्वल टू एच आहे, एच इज इक्वल टू एच, बी इज इक्वल टू बी, आणि लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे ती आहे 5, कारण इथे स्लोप ऑफ अदर लाईनच्या किती टाइम्स स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 5 टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाईन. तर लॅम्बडाची व्हॅल्यू 5 आहे. काय कंडिशन होते ते, 4 लॅम्बडा एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी इन ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा होल स्क्वेअर. यामध्ये सबस्टिट्यूशन्स करा. लॅम्बडाची व्हॅल्यू 5 जर लिहिली तर 4 × 5 एच स्क्वेअर इज इक्वल टू ए × बी, ए बी, आणि 1 प्लस लॅम्बडा जे 1 + 5 6, 6चा स्क्वेअर येणार आहे. आता आपल्याला पाहिजे होतं 5h स्क्वेअर, तर या 4ची साईड चेंज करा. 5h स्क्वेअर इज इक्वल टू 6चा स्क्वेअर आहे तो 36 ए बी अपॉन 4. या 4ने या 36ला डिवाइड करा, इथे येणार 9 इज इक्वल टू राहिले 9 ए बी. 5h स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती आली 9 ए बी, आणि 9 ए बी हे जे आन्सर तुम्हाला दिलेलं आहे ते आहे लास्ट ऑप्शन 14 नंबर. इफ डिस्टन्स बिटवीन द लाईन्स x - 2y होल स्क्वेअर प्लस k इंटू x - 2y इज इक्वल टू 0 इज 3 युनिट्स, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आता इक्वेशन जे दिलेलं आहे ते एकच आहे, पण ते इक्वेशन 2 लाईन्स आहे, आणि त्या 2 लाईनमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स 3 युनिट आहे. आता ज्या लाईनचं इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे ते जॉईंट इक्वेशन आहे, आणि जॉईंट इक्वेशन जेव्हा लाईनचं दिलेलं असेल आणि त्या लाईनमधलं डिस्टन्स जर फाइंड करायचं असेल तर हा फॉर्म्युला पुढे येणार आहे जेव्हा पेअर ऑफ लाईन्स नॉट पासिंग थ्रू ओरिजिन येईल. पण आता इथे काय करायचं, तर आपण इथे जे जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे या जॉईंट इक्वेशनवरून सेपरेट लाईनचे इक्वेशन्स आधी काढून घ्यायचे. जॉईंट इक्वेशन काय दिलं आहे पहा, x - 2y होल स्क्वेअर प्लस k इन ब्रॅकेट x - 2y इज इक्वल टू 0. हे जॉईंट इक्वेशन आहे 2 लाईन्सचं. आपल्याला सेपरेट इक्वेशन काढायचं असेल तर दोघांमध्ये कॉमन काय निघतं, x - 2y. x - 2y जर कॉमन काढले तर मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार बघा, x - 2y मी कॉमन काढले, ब्रॅकेटमध्ये काय राहणार तर इथले x - 2y आणि प्लस k इज इक्वल टू 0. हे इक्वेशन झालं u × v इज इक्वल टू 0. यावरून तुम्ही दोन्ही लाईनचे सेपरेट इक्वेशन्स लिहू शकता. सेपरेट इक्वेशन्स आर, एका लाईनचे इक्वेशन आहे x - 2y प्लस k इज इक्वल टू 0, आणि दुसऱ्या लाईनचे इक्वेशन आहे x - 2y इज इक्वल टू 0. आता ही लाईन 1 आणि लाईन 2, 2 लाईनचे सेपरेट इक्वेशन्स आपल्याला मिळाले, आणि या दोन्ही लाईन्समधलं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 3 युनिट. तुम्ही एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा, ज्या 2 लाईनचे सेपरेट इक्वेशन्स तुम्हाला मिळालेले आहे त्या इक्वेशन्सवरून तुम्हाला समजलं पाहिजे की या दोन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. पॅरलल आहे, यांचे स्लोप काढा. पहिल्या लाईनचा स्लोप येतो 1/2, दुसऱ्या लाईनचा स्लोप येतो 1/2. स्लोप इक्वल आहे जे लाईन्स आर पॅरलल. आता आणखी एक कंडिशन्स पहा. पॅरलल लाईनची कंडिशन्स मी तुम्हाला सांगितले होते, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. ह्या लाईन्स पॅरललच आहेत. यामध्ये पहिला रेशो 1 -2 -2 1 येणार आहे, आणि k हा जो रेशो आहे तो इक्वल येणारच नाही. त्या दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत. ह्या दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत, यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते 3 युनिट्स आहे. तुम्हाला आठवत असेल डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्सचा फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स हे दिलेलं आहे आपल्याला 3 युनिट.
पण डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्सचा फॉर्म्युला मी लिहून दिला होता, मॉड ऑफ C1 मायनस C2 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3. C1 C2 काय आहेत कॉन्स्टंट टर्म, C1 ची व्हॅल्यू K, C2 ची व्हॅल्यू 0, इथे आले K मायनस 0 अपॉन अंडर रूट ए म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स तो आहे 1 स्क्वेअर प्लस बी म्हणजे कोइफिशियंट ऑफ वाय तो आहे -2 स्क्वेअर इज इक्वल टू 3. मॉड ऑफ K अपॉन अंडर रूट 1चा स्क्वेअर येतो 1 प्लस 2 -2चा स्क्वेअर येतो 4 मॉड कम्प्लीट इज इक्वल टू 3. 1 प्लस 4 यांची ॲडिशन जर केली तर K अपॉन रूट 5 इज इक्वल टू 3. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा किंवा हा मॉड जर काढून टाकला तर मॉड ऑफ K काढू नका सध्या, मॉड ऑफ K इज इक्वल टू येणार 3 इंटू रूट 5 आणि आता मॉड जर काढून टाकला तर K इज इक्वल टू येणार प्लस मायनस 3 रूट 5. इथे जे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत त्या ऑप्शन्समध्ये लास्ट ऑप्शन डीमध्ये आहे ±3 रूट 5. ते सर्व होत आहे मिससेलेनियस एक्झरसाइज 4मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स दिलेले आहेत फर्स्ट क्वेश्चन्समध्ये, आणि आत्तापर्यंत आपण या पेअर ऑफ लाईन्समधले जेवढे फॉर्म्युले पाहिलेले आहेत त्यावर डिपेंड असलेले हे काही प्रॉब्लेम्स. तर 3-4 ऑब्जेक्टिव्ह जर आलेले आहेत ते यासाठी राहिले कारण ते नेक्स्ट नंतर जो पॉईंट आपण घेणार आहोत त्यामधले काही नॉट पासिंग थ्रू ओरिजिन आहे, तर जेव्हा ते पॉईंट्स होणार आहेत त्यावेळेस ते आपण ऑब्जेक्टिव्ह घेऊ. ठीक आहे.